कौशिकी मॅडम, मला कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन नकोय. त्याने काहीच उपयोग होणार नाही. मग तू काल हॉस्पिटलमध्ये का आला होतास? कारण माझ्या आईचे संस्कार आहेत तसे माझ्यावर. आणि मला कोणीतरी सांगितलं होतं म्हणून मी आलो होतो. केदार काकांना तुझी खूप गरज आहे आणि मी त्यांना प्रॉमिस केलंय की मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन. प्लीज माझ्या बरोबर चल. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. पण माझ्याशी आहे ना? ताई म्हणाला होतास मला, अँड आय नो तू फार मनापासून म्हणाला होतास. त्या हक्काने मी तुला रिक्वेस्ट करते केदार, प्लीज माझ्या बरोबर चल. ताई म्हणालो होतो, पण मला माहिती नव्हतं की आपलं नातं हे असं वळण घेईल. त्यामुळे तुम्हाला आता कौशिकी मॅडम म्हणणंच योग्य राहील. असं म्हणून बाबा आणि मुलातलं रक्ताचं नातं तुटणार आहे का? नातं आहे म्हणून संबंध असायलाच पाहिजे असं काही नसतं मॅडम. दयानंद खांडेकरला मी कधीच माफ करणार नाही. आणि मी माझ्या काकांच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. मी त्यांना काका म्हणत असले तरी ते माझ्या बाबांसारखे. म्हणून तुला रिक्वेस्ट करते केदार, प्लीज. मजेशीरच आहे हे सगळं मॅडम. स्वतःच्या पोटच्या मुलाचे बाप नाही होऊ शकले, पण सगळ्यांचे बाप होऊ शकले. मला एकदाही बघायला नाही आले. मग तू सुद्धा आता तेच करणार आहेस? बोल ना. त्यांनी जी चूक केली ती चूक तू सुद्धा करणार आहेस केदार? तुझ्यावर, तुझ्या आईवर खूप अन्याय झालाय, ही गोष्ट मान्य आहे मला. पण त्यांचा तसा हेतू नव्हता. तुझी जबाबदारी, तुझ्या आईची जबाबदारी नाकारण्याचा त्यांचा हेतू नव्हता. ही त्यांच्याकडनं चूक झाली आणि ती चूक त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केली ना. पण तू आता ती चूक का करतोयस केदार? आणि चूक कबूल केल्यानंतर त्यांना एक संधी मिळायला नको? काल तू हॉस्पिटलमध्ये आलास, मग त्यांना अचानक शुद्ध आली. आता हा कोइन्सिडन्स आहे, मिरेकल आहे, आय रिअली डोंट नो. पण तुझ्या असण्याने त्यांना फरक पडतो. त्यांना त्यांची चूक सुधारायची संधी दे केदार. त्यांना तुझी गरज आहे, प्लीज. का देऊ मी संधी? मला आणि माझ्या आईला जेव्हा गरज होती तेव्हा ते कुठे होते? नाही जमणार मला.